नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. पहिल्यांदाच क्रिकेटच्या भाषेत म्हणतो लेग स्टंप प्लीज. तुम्ही म्हणाल हे काय म्हणताय, त्याचं कारण आहे. मी सकाळसाठी काम करतो, तुम्हाला माहिती आहे. आता आम्ही सकाळ स्पोर्ट्सचं यूट्यूब चॅनल चालू करतोय, ज्याच्यामध्ये क्रिकेटचा समावेश तर असेलच, परंतु ऑलिम्पिक स्पोर्ट, भारतीय खेळ या सगळ्यांचा समावेश आम्ही करणार आहोत. तुमच्या सहकार्याची, तुमच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे आणि तीच विनंती करायला माझा खास मित्र माझ्यासोबत आहे, जो सकाळचा स्पोर्ट्स एडिटर आहे. शैलेश कसा आहे? एकदम मस्त, एकदम मस्त. जेव्हा शैलेश, आपण खूप वेळा एकत्र मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत. इथला वर्ल्ड कपही आपण कव्हर केलेला होता. आत्ता परत एकदा आपण T20 वर्ल्ड कपच्या उत्साहाने कामाला लागलेलो आहे. बरोबर. ज्या वेळेला अशी मोठी स्पर्धा होत असते त्यावेळेला उत्साहाचं वातावरण असतं आणि खास त्याच्यामध्ये उत्सुकता अशी असते की या स्पर्धेच्या अगोदर सर्व संघांच्या कप्तानांना पत्रकार परिषदेमध्ये शांतपणे वेगळं बोलता येते. बरोबर. आणि ती उत्सुकता आपल्याला असते. त्याच उत्सुकतेने आपण आज आलेलो होतो आणि आपण श्रीलंकेमध्ये ज्या मॅचेस होणार आहेत ते सोडून बाकीच्या कप्तानांना आज भेटलेलो होतो आणि आपल्याला विविध रंग सुद्धा दिसलेले आहेत. सूर्यकुमार यादवची प्रेस कॉन्फरन्स आपण अटेंड केली. महत्वाचे मुद्दे काय होते तुझ्या मते? सर्वात महत्वाचं म्हणजे कसं आहे की बोलणं, म्हणजे जे बोलण्यापेक्षा कृती महत्वाची असते, बॉडी लँग्वेज महत्वाची असते. की एखादा आपण कधी कधी डिप्लोमॅटिक बोललं जातं की आम्ही जिंकू, आमची सगळी तयारी चांगली आहे, पण याच्या बोलण्यातून त्याची बॉडी लँग्वेज कशी असते एखाद्या खेळाडूची, तिची बॉडी लँग्वेज शेवटी तुझी कामगिरीत रूपांतर होते. आज सूर्यकुमारची बॉडी लँग्वेज जी होती ही मस्त विनोदी होता, एकदम कूल होता, शांत होता आणि त्याच्यावर ते कळत आहे की भारतीय संघाची तयारी कशी होती. आणि मला वाटते की याच्या पुढे की हीच सूर्यकुमार यादव हा एक संघाचा खेळाडू आहे, कॅप्टन आहे, पण याचा अर्थ त्याचा पूर्ण संघ आपल्या कोणत्या तयारीनिशी आता या स्पर्धेला जाणार आहे हे त्या सूर्यकुमारच्या देहाबोलीवरून ते स्पष्ट झालं. फार छान पद्धतीने तू सांगितलंस, कारण सूर्यानी कुठल्याही गोष्टीचा बडेजाव केला नाही. आणि एक शैलेश, तू पाहिलंस तर बोलताना तो तयारीबद्दल बोलत होता. त्यांनी हा एक महत्वाचा पॉईंट सांगितला की ड्यू फॅक्टर, पडण्याचा फॅक्टर हा तेवढा मनावर घेतला नाही पाहिजे. कारण अखेर त्या दिवशी तुम्ही क्रिकेट चांगलं कसं खेळता, समोर आलेल्या परिस्थितीला कसं उत्तर देता, याला महत्व होतं. ही सकारात्मकता मला सूर्यकुमार यादव मध्ये नक्कीच दिसते. त्याचबरोबर मित्र, त्याला प्रश्न विचारला गेला जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे की तुम्ही कोलंबोला जाणार का. त्या सामन्याची जी अनिश्चितता आहे त्याच्याबद्दल तुझं मत काय? आणि त्यांनी फार छान उत्तर दिलं. अगदी बरोबर. म्हणजे मी बोलतो ना की सूर्यकुमार यादव हा आता केवळ तो म्हणजे 360 डिग्री म्हणून त्याला बॅट्समन समजला जातो, पण तसं नाही. तो 360 डिग्री विचार करणारा प्लेअर आहे. तो तशी त्याचे व्यक्त होतो, त्याचे विचार तसे चांगले आहेत. ह्या तो जो म्हटला की आम्हाला काय नाही, हे थोडी ICCने स्पर्धा ठरवलेली आहे, ICCने कार्यक्रम ठरलेला आहे, आम्ही जाणार, ते येवो न येवो हो त्यांचा मुद्दा, आम्ही जाणार. म्हणजे याच्यावरून आपण तो किती कॉन्फिडन्स आहे हे त्याच्या बोलण्यावरून दिसून आलं. खरंय, म्हणजे ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असतात त्याचा विचार करायचा असतो. तो म्हणला आम्ही गेल्या स्पर्धेमध्ये एशिया कप मध्ये 3 सामने त्यांच्या विरुद्ध खेळलो. आम्ही त्यांच्या देशात जाऊन खेळणं स्पष्ट होतं. न्यूट्रल ठिकाणी खेळण्यात आम्हाला प्रॉब्लेम नव्हता, असं आम्ही खेळलेलं आहे. आम्हाला खेळायला आवडेल, सामना आम्हाला खेळायचा आहे, आम्ही कोलंबोला जाणार आहोत. आम्ही तिकीटही आमची बुक केलेली आहे अशा भाषेत बोलला. मजेदार, हसत हसत कुठल्याही कपाळावरती आठ्या न आणता सूर्यकुमार यादवनी एकदम मस्त उत्तर दिली. पण मला मित्र 3 संघांबद्दल मला अजून जरा आत्मीयता आहे. एक आहे दक्षिण आफ्रिका, त्याला कारण 2. एक तर गेल्या विश्वचषकामध्ये आपल्या तोंडचं पाणी त्यांनी पळवलं होतं शैलेश. दुसरी गोष्ट म्हणजे गेले 1-1.5 वर्ष ते अप्रतिम लईमध्ये क्रिकेट खेळतात सगळ्या फॉर्मॅट मध्ये. येस, त्यामुळे तो एक संघ. विंडीजच्या संघाला मी T20 क्रिकेटमध्ये कधीच कमी लेखत नाही, कारण 2दा त्यांनी विश्वचषक जिंकलेला आहे. अजून एक पॉईंट मला इथं मांडावसा वाटतं, ते म्हणजे टेस्ट क्रिकेट असू दे, वन डे क्रिकेट असू दे, त्याच्यामध्ये विंडीजचा परफॉर्मन्स खाली गेलेला आहे आणि तरीही त्यांचे पाठीराखे त्यांच्यावरती तेवढे रागवलेले नाहीयेत. परंतु T20 मध्ये जर का त्यांचा परफॉर्मन्स चांगला झाला नाही तर मात्र राग नक्की दाखवला जाईल. कारण शे होप जो त्यांचा कॅप्टन आहे त्यांनी फार छान सांगितलं, भारतीय उपखंडात जेव्हा मॅचेस होतात तेव्हा घड्याळ पूर्णपणे उलटं होतं
वेस्ट इंडिज मध्ये पहाटे 3-4 वाजलेले असतात तरी क्रिकेटप्रेमी लोक पहाटे उठून टीव्ही समोर बसतात. आम्हाला त्यांना नाराज करायचं नाहीये. आणि तिसरा संघ जो आहे तो अफगाणिस्तान. बरोबर. आई शपथ तुला सांगतो, त्यांचा कॅप्टन हा T20 क्रिकेटचा ग्लोबल सुपरस्टार आहे, हा, आयकॉन आहे तो, राशिद आयकॉन आहे, खान. चेहरा आहे चांगला. म्हणजे जर का तू एखादी IPL ची टीम वगैरे विकत घेतलीस तर पहिलं नाव ते पहिला नाव त्याचा असणार, कारण तो आता केवळ तो ग्रेट लेग स्पिनर पण नाहीच आहे, तो उत्कृष्ट टायमाला बॅटिंग करून मॅचही काढू शकतो आणि त्याच्याकडे चांगलं कॅप्टनशिपचं स्किल आहे. त्याचा विचारसरणी जी आहे ही आता चांगली परिपक्व झालेली ही आजच्या प्रेस कॉन्फरन्स फिल्डिंगही तो चाबूक करतो. करतो. त्यामुळे तो जबरदस्त पॅकेज आहे. आणि अफगाणिस्तान संघाचं त्यांनी वर्णन कसं केलं बघा. तो म्हणला सुरुवातीला आम्ही विश्वचषकासाठी पात्र व्हायला पाहिजे ही लोकांची अपेक्षा होती, ते आम्ही करून दाखवलं. मग काही सामने तरी जिंका, हे आम्ही करून दाखवलं. गेल्या विश्वचषकामध्ये आम्ही सेमीफायनलला धडक मारून दाखवली. आता मात्र आमच्याकडनं अजून मोठ्या अपेक्षा आहेत. आणि त्याला एक फार खट्याळ प्रश्न त्याला विचारला गेला की कुठल्या संघाला तुम्ही हरवलं तर तो अपसेट ठरला जाईल, आणि त्यांनी काय उत्तर दिलं? त्याने म्हटलं की अंतिम फेरीत ज्या संघाला आम्ही हरवू तो अपसेट ठरला जाईल. म्हणजे त्याच्याकडे कॉन्फिडन्स केवढा होता की आम्ही अंतिम फेरीत जाऊ आणि आम्ही अपसेट कशाला करू, आमची एवढी क्षमता आहे की लोक आम्हाला अपसेट करण्याचा विचार करतील, असा त्याचा बोलण्याचा रोग होता. अजून एक गोष्ट मला दक्षिण आफ्रिकेमध्ये आपलं अफगाणिस्तान बाबत बोलायला आवडेल. आपण आता हा T20 वर्ल्ड कपचा विचार करतोय, पण काल त्यांचा 19 वर्षाखालील संघ सेमीफायनलला गेला होता वर्ल्ड कप मध्ये, भारताकडून हरला. त्या उपांत्य फेरीत त्यांच्या दोघांनी सेंचुऱ्या मारल्या. म्हणजे केवळ रशीद खानचा हा त्यांचा सिनियर संघ नाही तर 19 वर्षाचा संघ सुद्धा मोठी झेप घेऊ शकतो. आणि कुठलं की त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट अफगाणिस्तानमध्ये खेळलं जात नाही. त्यांचं स्ट्रक्चर कसं असेल हे आपल्याला सांगत, तरी सुद्धा एवढं त्यांच्याकडे इनबिल्ट टॅलेंट आहे की इथपर्यंत ते मजल मारू शकतात. म्हणून मी म्हणलं तसं भारतीय संघाबद्दल आपल्याला आत्मीयता आहेच. ऑस्ट्रेलिया आहे, इंग्लंड आहे, न्यूझीलंड हे संघ कमजोर नाहीत, पण ते संघ श्रीलंकेत खेळत आहेत. आम्हाला इथे वेस्ट इंडिजच्या कप्तानाशी बोलायला मिळालं, आम्हाला अफगाणिस्तानच्या राशिद खानशी बोलायला मिळालं, हॅरी ब्रुकशी बोलायला मिळालं, आणि त्याचबरोबर एडन माक्रमशी सुद्धा बोलायला मिळालं. हा ॲडव्हान्टेज असतो. हे सगळं तेव्हाच करायला मिळतं, हे दाखव एकदा असं वर करून, जेव्हा तुमच्याकडे मंगळसूत्र असतं. माझ्याकडे आणि शैलेश नागवेकरकडे आता वर्ल्ड कपचं हे ॲक्रिडिटेशन आलं, सर्वात महत्वाचा सर्वात महत्वाचं. त्यामुळे आम्ही दोघं मिळून मस्तपैकी हा वर्ल्ड कप तुमच्यासाठी वार्तांकन करणार आहोत, कव्हर करणार आहोत. तुमचे प्रतिनिधी म्हणून सगळ्या मॅचेसला आम्ही भारताच्या हजर राहणार आहोत. म्हणून मी परत एकदा तुम्हाला विनंती करतोय, सकाळ स्पोर्ट्सचं यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण या प्लॅटफॉर्मवरनं आम्ही क्रिकेटच्या वर्ल्ड कपचं तर बित्तम बातमी देणारच आहोत. त्याबरोबर जशी जशी गोष्ट पुढे सरकायला लागेल, मग ते खो खो असो, ते फुटबॉल असो, ते टेनिस असो, या सगळ्याची सुद्धा बित्तम बातमी, ऑलिम्पिक सकट सगळ्याची आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे अपेक्षा आम्ही वाढवून ठेवणार आहोत आणि त्या पुढे करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत. फक्त आता वर्ल्ड कपला अक्षरशः 2 दिवस राहिलेले आहेत. मला एकच थोडंसं शेवटचा पॉईंट मांडतो मित्र. वर्ल्ड कपच्या अगोदर चर्चा असते, कुठला टीम चांगली, कुठली टीम वाईट, कुठली टीम अपसेट करू शकेल, कुठली टीम अचानक वरती येईल. T20 क्रिकेटमध्ये तर ही उत्सुकता अजून ताणली जाते. या विश्वचषकामध्ये बांगलादेश संघ नाठाळपणा करून बाहेर गेलं. उगाच त्यांनी खोटी कारणं दाखवली आणि उगाच त्याचा पाठपुरावा करून देऊन त्यांची कन्नी कापली गेली. आणि पाकिस्तानचा आडमुठेपणा अजून संपत नाही. आणि तो मला वाटते तो संपणार नाही. केवळ आणि केवळ त्यांची ही मस्ती म्हणा, मुजोरपणा म्हणा, हा त्यांना नडणार आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्या क्रिकेटचं नुकसान करतायत, हे ते करायला विसरत आहेत. पण चॅप्टरपणा काय बघ, पाकिस्तानचं सरकार बोलतंय, पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्ड काय बोलतंय, काय नाहीच आहे, नाही बोलत. पण वाटीतलं ताटात आणि ताटीतलं वाटात असंच हे. कारण तुम्हाला सांगतो, मोहसिन नकवी बोर्डाचा अध्यक्ष आहे. हो, सरकारमध्ये तो कोण आहे? गृहमंत्री आहे त्यांचा. बरोबर. आता पंतप्रधान कोण आहेत पाकिस्तानचे? शरीफ आहेत, शहबाज शरीफ आहेत. ते चीफ पेट्रन आहेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे. मग तुम्ही 2 गोष्टी वेगळ्या कशा करणार? आणि
अजूनही ते जे म्हणतात की भारताविरुद्धचा सामना आम्ही खेळणार नाही, किती मोठं नुकसान त्याच्यातनं होणार आहे याची त्यांना कल्पना नाहीये, किंवा कल्पना असून सुद्धा नेहमीप्रमाणे ते वेळ पांघरून पेडगावला जात आहेत. या सगळ्याकडे आमचं लक्ष राहणार आहे. आणि आत्ताच तुम्हाला ग्वाही देतो, सामना होऊ देत अथवा न होऊ देत याची बित्तम बातमी सकाळ आणि सकाळ स्पोर्ट्सच्या माध्यमातून, यूट्यूब माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत देत राहू. तुमच्या पाठिंब्याची आम्हाला गरज आहे. तेव्हा आमचं जे यूट्यूब चॅनल आहे नव्याने आम्ही लॉन्च करतोय, त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रा, हेच बोलणं असं चालू ठेवूया. आणि मागं आमच्या वानखेडे स्टेडियम आहे आणि याच मैदानावरती 7 तारखेला भारताचा USA विरुद्ध, अमेरिकेविरुद्ध पहिला सामना होणार आहे. बाय बाय. बाय बाय.